आमचे किन्ना काका नुकतेच आपल्या फार मायेच्या आईला स्मशानात पोहोचवून तिच्या अस्थींचा कलश समोर ठेवून आये आये करून विव्हळत अंगणात बसले होते. तेव्हाच आमची मंडळी हातात हत्यारं घेऊन त्यांच्या अंगणात पोहोचली. आमच्या किन्ना काकांना कळेच ना, ही खोत मंडळी आत्ता आपल्या आईला स्मशानात पोचवून तिच्या कवटीचा ठो असा आवाज ऐकून आपल्या वाड्यात गेली होती. ती पुन्हा आपल्या वाड्यात अशी कुऱ्हाडी काठ्या घेऊन कावत्या कावत्या करून इथे का कावत्याच्या नावानं कोकलत आली आहेत. तसं आता त्यांना देखील प्रश्न पडला होता की आपले कावत्या मावत्या स्मशानात चितेला अग्नी द्यायला का आले नाहीत. त्यांच्या आईची अंत्ययात्रा उठली तेव्हा त्यांनी मुंगळ्याला विचारलं होतं की कावत्या मावत्या कुठे आहेत, तर तो म्हणाला ते येतील मागोमाग. त्यावेळी नंतर त्यांनी त्या गोष्टीचा विचारच केला नव्हता, कारण तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर फक्त आपली आई दिसत होती. कदाचित कावत्या मावत्या आपल्या आजीला स्मशानात सोडायला आले नाहीत ह्याचाच राग घेऊन तर ही खोत मंडळी इथे आली नाहीत ना. का आपली आई कोंबडीची तंगडी न चोखता वडे न खाता तशीच उपाशी गेली म्हणून चितेतून यांच्या पाठोपाठ सातमाईंच्या वाड्यात त्या गेली नाही ना, आणि म्हणून हे सगळे काठ्या कुऱ्हाडी घेऊन तिला इथंच हाणावं म्हणून तर आले नाहीत. या सगळ्या विचारांनी किन्ना काका एकदम उठून उभे राहिले आणि रामदास काका जोरात ओरडले, किन्ना कावत्या कुठं आहे. तसं शिवा काका सरळ किन्ना काकांच्या वाड्यात जाऊन कावत्या भाडव्या आधी बाहेर ये म्हणून त्याला शोधायला लागले. तेव्हा गोंधळलेल्या किन्ना काकांना कळेच ना, हे आपल्या कावत्याला का शोधतायत. ते लगबगीनं रामदास काकांना म्हणाले, अरे रामदास, कावत्याला तुम्ही का शोधताय, त्यांनी काही केलं आहे का. आणि जेव्हा सगळा प्रकार कळला तेव्हा ते म्हणाले, बरं मला आता एक सांग, सगुणा ठीक आहे ना. मग झालं तर. अरे रामदास, आता नुकतीच मिशी फुटली की असं कधी कधी घडतं. तसे नागो काका एकदम किन्ना काकांच्या अंगावर धावून त्यांनी त्यांच्या शर्टाची कॉलर धरली. ते ओरडले, म्हणूनच कावत्याची मिशी उतरवायला आम्ही आलोय. मला सांग, कावत्याला कुठं लपवलंय. तसे किन्ना काका एकदम नागो काकाच्या मागं लोटत ओरडले, हा नागो, अंगाला हात लावायचं काम नाही. त्यावेळी वाड्यात कावत्या नाही हे बघून शिवा काका कुऱ्हाड सरसावून एकदम धावत किन्ना काकांच्या अंगावर चालून आले. तेव्हा ते प्रचंड संतापलेले होते. तेव्हा दुमी काकू प्रसंग ओळखून धावत किन्ना काकांच्या समोर उभ्या राहिल्या. हात जोडून म्हणाल्या, शिवा भाऊजी, मला मान्य आहे कावत्यानं करू नये ते केलं, माझ्या कावत्याची चुकी झाली, तरी मी त्याच्या वतीनं तुमच्या पाया पडते, क्षमा मागते. भाऊजी, अहो हे मैताचं घर आहे, तुमच्या आई गेल्या आहेत, तेव्हा जरा सबुरीनं घ्या. अहो तसं त्यांनी सगुणेला काही केलेलं नाही आहे, तरी मी कावत्याला तुमच्या वाड्यात आणून सगुणेची तुम्हा सगळ्यांची क्षमा मागायला सांगते, सातमाईंच्या पारावर नाक घासायला लावते. दुमी काकींचं बोलणं ऐकून शिवा काका जरा शांत होत म्हणाले, पण तो भाडवा आहे कुठे. तसं दुमी काकू पुन्हा म्हणाल्या, भाऊजी, सरस्वतीने इथे सगळं सांगितल्यानंतर तो आणि मावत्या घाबरून कुठेतरी लपून बसलेत, कुठे बसलेत देव जाणे, पण तो येईल. तेव्हा दुमी काकूंना रामदास काका म्हणाले, दुमी वहिनी, हे मैताचं घर आहे म्हणून आज हा कावत्या वाचला, पण आम्ही त्याला सोडणार नाही. वहिनी, इकडे त्याच्या आजीचं प्रेत अंगणात असताना त्याला तिकडे हे धंदे सुचत होते. ठीक आहे, कावत्या लपून लपून कुठं लपणार आहे, बघतोच आम्ही. हे ऐकून दुमी काकू एकदम रामदास काकांचे पाय धरून रडत म्हणाल्या, भाऊजी, फक्त एकदा कावत्याला माफ करा. तुमचा सखा परत येणार आहे, त्या सखासाठी त्याला माफ करा. अहो तो माझा एकुलता एक लेक आहे, वाटल्यास त्याला तुम्ही जोड्यानं हाणा, पण त्याला काही अपाय करू नका. मी त्याला स्वतः आणून सातमाईंच्या पारावर नेऊन तो पुन्हा सगुणेकडे बघणार नाही अशी त्याला आण घ्यायला लावते. तेव्हा फक्त दुमी काकूंकडे बघून आमची मंडळी जरा शांत होऊन आमच्या वाड्याकडे परत आली होती. त्यावेळी ते इरसाल कावत्या मावत्या मुंगळ्याच्या वाड्यात रोही काकूंच्या माजघरात बसून वांग्याच्या भरिताबरोबर भाकरी खात लोण्याचा गोळा तोंडी लावत बसले होते. खरं तर रोहीला कावत्याचा राग आला होता, पण ह्या वयात असं घडतं हे तिला माहिती होतं. आता त्याचं काय झालं होतं, जेव्हा मी किन्ना काकांच्या त्या माजघराच्या दारात उभं राहून कावत्याचा तो पराक्रम सगळ्यांना सुनावला, तेव्हा दुमी गंगी काकूंना 4 शब्द सुनावून माझी आजी, आत्या आमच्या आयांबरोबर किन्ना काकांच्या वाड्यातनं रागानं निघून गेल्या. तेव्हा दुमी आणि गंगी काकूंना कळलं की आता खोत काही गप्प बसणार नाहीत. दुमी काकू फार घाबरल्या. त्या एकदम घाबरून रोहीला म्हणाल्या, रुही वहिनी, आता काय करायचं गं.
ते खोत काही कावत्याला सोडणार नाहीत. ह्या मेलेला कसली बुद्धी झाली आणि हा असं वागला. तू जरा मुंगळ्या भाऊजींना आत बोलव, त्यांना विचार काय करायचं ते. ते तिथे रडत बसले, ते काही आत येणार नाहीत आणि त्यांना आता हे सांगणं ठीक नाही. रुही चटकन म्हणली, तुम्ही वहिनी तुम्ही काय काळजी करू नका, मी यांना बोलवते आणि विचारते. आणि रुहीनं दाराआडून मुंगळ्याला खुणावून आत बोलवून झालेला सगळा प्रकार त्याला सांगितला आणि म्हणाली, आता काय करायचो, ते खोत त्या कावत्याला तोडायला कमी नाही करायचे. तेव्हा दुमी काकी येऊन म्हणाल्या, भाऊजी आईला अंगणातून नेण्यापूर्वी काहीतरी करा. एकदा का खोत वाड्यावर गेले, त्यांना सगळं काही समजलं तर मग इथे भलता राडा होईल. मुंगळ्या शांतपणे म्हणाला, वहिनी कावत्या मावत्या आहेत कुठं. त्या म्हणाल्या, ते दोघं असतील मागच्या दारी. मुंगळ्या ठीक आहे म्हणून मागील दारी गेला तेव्हा आम्हा खोताजवळ बसून लंगड्या किन्ना काका आये आये करून रडत बसले होते. आपल्या कावत्यानं काय पराक्रम करून ठेवला याची काही कल्पना त्यांना त्यावेळी नव्हती. तर इथे नेहमी आमच्या सातमाईंना वाड्यात ठेचायची संधी शोधणारा मुंगळ्या ही सुवर्ण संधी थोडाच सोडणार होता. खरं तर रुहीला सातमाईंच्या वाड्याच्या कुठल्याही भानगडीत पडायचं नव्हतं, पण दुमी वहिनींनी तिच्याकडे मदत मागितल्यामुळे तिला नाही सुद्धा म्हणता येईना. तसं ते आता बेरकी इरसाल लांगड्या किन्ना नाहीतरी तिच्या नवऱ्याच्या जवळचा असा एकच मित्र होता. आणि ह्यावेळी जर त्याच्या मुलाला मदत केली नाही तर आपल्या नवऱ्याशी ते चांगले वागणार नाहीत, या गोष्टीचा विचार करून रुही कावत्याला मदत करायला तयार झाली होती. त्यात ह्या वयात असं काही घडतं ह्या मताची ती होती. तिथे मुंगळ्यानं मागच्या दारी जाऊन बघितलं तर कावत्या मावत्या तिथे नव्हते. तसं त्यांनी जरा पुढे जाऊन त्यांना हाकारलं तेव्हा सुकलेल्या गवताच्या गंजीच्या ढिकाऱ्यात लपून बसलेले ते दोघं जण बाहेर आले. त्यांना बघून मुंगळ्या पुढे होत म्हणला, अरे कावत्या मावत्या घाबरू नका, तुम्ही रुही काकूच्या बरोबर माझ्या वाड्याकडे निघा. आणि त्यांनी रुहीबरोबर कावत्या मावत्यांना आपल्या वाड्याकडे मागील दाराच्या रस्त्यानं पाठवलं आणि तो पुन्हा रडणाऱ्या किन्नाजवळ येऊन त्याला बघत बसला. तेव्हा अचानक त्याला वाटलं, धर्म्याकरता रुही एवढं रडली तर बस्त्या आणि तानीच्या वेळेला ती काय करेल देव जाणे. त्या विचारात असलेल्या मुंगळ्यानं चायला म्हणून मान झटकून शिवा काकांकडे बघत राहिला. तेव्हा रुही त्या दोघांना घेऊन आमच्या मागच्या झपाटलेल्या बाभळीच्या रानाच्या बाजूनं आपल्या वाड्याकडे निघून गेली होती. रुही आपल्या वाड्यात आली तर तानीनं येऊन, या दोघांना एकदा माझ घरात का आणलं ग, तिला विचारलं. तेव्हा रुहीनं बाहेर येऊन तानीला थोडक्यात सगळा प्रकार सांगितला होता. तेव्हा तानी म्हणाली, अगं रुया, हा खोताचा आबरूचा प्रश्न आहे, आपण त्यात पडू नये. आणि त्यात तू कशी काय ग सातमाईच्या हिरूत गेली. तसं रुया जरा वैतागून म्हणाली, आये आपला धर्म्य गेला तेव्हा त्या लांगड्या किन्नाच्या वाड्याने आपल्या सगळ्याला धीर दिला, आधार दिला. त्या उलट सातमाईंच्या वाड्याचं कोणी इथं फिरकलं बी नाही, कारण आम्ही त्यांच्या गावचे नाही हे त्यांना दाखवायचं होतं. गाये मैताच्या घरी कसले ग हे दावे करायचे. आणि आज त्या किन्नाच्या पोराला आपला आधार पाहिजे, तो मी दिला, त्यात माझं काय चुकलं. रुही एवढं सांगून माझघरात निघून गेली. तेव्हा तानी पुन्हा आपल्या खोलीत जाऊन धर्म्या करून रडत बसली. रुहीनं कावत्या मावत्याला भाकरी वाढताना त्यांना थोडी समज दिली. तेव्हा भाकरी खाताना कावत्या तिला निर्लज्जपणे म्हणाला, रुही काकू, मला सगुणा पूर्वीपासून खूप आवडते. मी बाला आणि आईला सांगणार आणि तिच्याशी लग्नच करणार आहे. ते ऐकून रुया त्या कावत्याकडे बघत तिरसटपणे म्हणाली, अहो पण यो समजा लगीन झाल्यावर करायचा असतो. आता खोताचा वाडा तुमचा कंबरडा मोडून टाकन, त्याचं काय. तसा कावत्या लोण्याचा गोळा तोंडात कोंबत म्हणाला, काकू ते सगळं माझे बाबा बघून घेतील. मला माहिती आहे ते मला काही ओरडणार नाहीत, उलट मी कसं करायला हवं होतं ते नीट सांगतील. रुईला त्या क्षणी वाटलं की ह्या काळ्या सापाच्या पिलाला असंच लाथ मारून बाहेर हाकलून द्यावं, पण ती काही बोलली नाही. माझ्या आजीनी नंतर हे कावत्या मावत्या प्रकरण तिथेच थांबवलं होतं, कारण हा आमच्या सगुणेच्या आबरूचा प्रश्न होता. आता आमच्या वेळी असं म्हटलं जाई की पोराचं भांडं पितळेचं असतं, ते कितीही आपटलं तरी त्याला काही होत नाही, तर पोरीचं भांडं काचेचं असतं, त्याला जरासुद्धा तडा गेला की ते कामातनं जातं. आता परिस्थिती तशी नाही आहे. आता पोरी पोराची दोघांची भांडी पितळीची झाली आहेत, ती कितीही आपटली तरी त्यांना काही होत नाही, साधा पोचासुद्धा येत नाही. तर आमच्या आजीला सगुणेचं काचेचं भांडं सांभाळायचं होतं.
तरी गावातल्या बऱ्याच बायका आमच्या वाड्यात येऊन सगुणीची नीट चौकशी करून गेल्या होत्या. त्यावेळी आमच्या वाड्यानं किन्ना काकाच्या वाड्यावर जाऊन चांगले 8-10 दिवस ते कावत्याला शोधत होते. तेव्हा किन्ना काका त्यांना म्हणाले, ते दोघं घाबरून मिरजेला पळालेत, ते आले की मी स्वतः त्याला घेऊन येईन. आमच्या किन्ना काकांना माहिती होतं की जर कावत्या खोताच्या हातात सापडला तर त्याचं काही खरं नाही. या दरम्यान कावत्या मावत्या रुहीच्याच वाड्यात राहत होते आणि एकदा कंटाळलेले कावत्या मावत्या आपल्या आईला भेटावं म्हणून गुपचूप आपल्या वाड्याकडे जात असताना त्यांना नागो काकांनी बघितलं. त्यांनी तसंच धावत जाऊन कावत्याला धरला, फरफटत आमच्या वाड्यात आणलं. नंतर 8 दिवस कावत्या शिरगुप्पीच्या दवाखान्यात आपल्या हातापायांवर उपचार घेऊन आपल्या घरी आला आणि नंतर खऱ्या अर्थानं ते सगुणा प्रकरण संपलं होतं. पण काय गंमत झाली होती, अवघ्या एकाच महिन्यानं एकदा आमच्या वाड्यात सकाळी सगळ्यांच्या न्याहारी चाललेल्या असताना आमचे किन्ना काका, दुमी, गंगी काकू, कावत्या मावत्यासह आमच्या वाड्यात आले. त्यावेळी दुमी काकूंच्या हातात एक ताट होतं. त्या ताटात एक नारळ, पेढ्याची पुडी, हळद कुंकू, एक साडी चोळी, 1 रुपया, 1 सुपारी आणि 1 फुलाची वेणी होती. त्यावेळी आमची आजी ओसरीवर बसून गुरुजींशी काही बोलत तातूला कडव्याबद्दल काहीतरी सांगत होती. तर आत आमच्या इरली काकू रामदास काकांना काही सांगून मोठमोठ्यांदा हसत होत्या. तेव्हा आमच्या वाड्यात आल्या आल्या किन्ना काकांनी आणि त्यांच्या सगळ्या मंडळींनी आजीच्या पायाला हात लावला. तसं आजी आश्चर्यानं म्हणाली, का रे किन्ना, तुझी मंडळी घेऊन कुठे काशी यात्रेला निघालायस का? म्हणजे तू माझ्या पाया पडायला सकाळी सकाळी सगळ्यांना घेऊन आलास म्हणून म्हटलं. कावत्यानं ते तसं केल्यामुळे आता आमचा वाडा किन्ना काकांशी नीट बोलत नव्हता. किन्ना काका हसत हसत आजीला म्हणाले, आये आपल्या वाड्यात यायला काळवेळ लागतो का? आणि ते तातूला म्हणाले, जा तातू, शिवाला, गुणावहिनींना तसंच सगळ्यांना बाहेर बोलव. आणि बाहेर आलेल्या रामदास काकांनी किन्ना काकांकडे बघितलं आणि म्हणाले, किन्ना, आता तुझ्या सगळ्या कुटुंबाला घेऊन माफी मागायची काही गरज नाही. फक्त तुझ्या पोरांना सांग यापुढे नीट वागा. मला आपापसातलं हे वैर नको आहे. रामदास काकांचं ते बोलणं ऐकून किन्ना काका आपल्या हाताने आपल्या दोन्ही कानांच्या पाळ्या चिमटीत धरून म्हणाले, आये, त्या झालेल्या गोष्टीची मी पुन्हा माफी मागतो. जा कावत्या, सगळ्यांच्या अगदी गुरुजींच्या सुद्धा पाया पड, सगळ्यांची क्षमा माग. तसा कावत्या पुढे सरकला आणि आजी म्हणाली, कावत्या थांब, आता सगळं काही संपलंय. पण किन्ना काका लगेच म्हणाले, आये, आता एकाच घरात भांडणं नकोत, तशानं बाहेरची माणसं आपला फायदा उठवतात अगं. ते ऐकून आजी किन्ना काकांना मुद्दाम खोचून म्हणाली, हे बरं तुला आता कळलं किन्ना? अरे घरचेच भेदी असल्यावर परक्या धनगरांना फावणारच ना. मग ते जमिनी घेणार, वाडे बांधणार आणि आम्ही त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना आपले मित्र म्हणणार, हो का नाही? तेव्हा विषयाला वेगळंच वळण लागलेलं बघून दुमी काकू एकदम पुढे येत म्हणाल्या, आता ते सगळं जाऊ द्या, मुद्द्याचं काय ते बोला. किन्ना काका हसत म्हणाले, दुमे, पोर तुझं आहे, तूच बोल. आता यावेळेपर्यंत आमचा सगळा वाडा तिथे गोळा झाला होता. फक्त किन्ना काकांचा आवाज ऐकून आमची सगुणा काही बाहेर आलेली नव्हती. त्यावेळी दुमी काकू पुन्हा आजीच्या पाया पडत शिवा काका आणि गुणा काकूंकडे बघत म्हणाल्या, आजी, कावत्या माझा एकच पोरगा आहे आणि औंदा मी म्हणजे आम्ही त्याचं लग्न करायचं ठरवलं आहे. तरी आजी, कावत्या म्हणतो त्याला शिवा भाऊजींच्या सगुणेशी लग्न करायचं आहे. तो म्हणे अगदी लहानपणापासून तिच्यावर प्रेम करतो, त्यामुळे तिच्याशिवाय तो कोणाशी लग्न करणार नाही. आता आजी तू सांग, पोराला शिवा भाऊजीची सगुणा पाहिजे. माझी म्हणजे आमची कसलीही हरकत नाही त्याला, तशी देखणी सगुणा मला सुद्धा पसंत आहे. गुणावहिनी, तू जरा सगुणेला बोलव, मला हे तिच्या मागणीचं ताट तिला द्यायचं आहे. तेव्हाच किन्ना काका एकदम कावत्याला म्हणाले, अरे कावत्या, तू काय बघत राहिला, जा शिवाच्या आणि गुणावहिनीच्या पाया पड. त्यावेळी हे नाटक आम्ही सगळेजण आश्चर्यानं बघत होतो. आता आमच्या देशावर एक पद्धत आहे, जर असं कोणी दाराशी मागणी घालत आलं तर मुलीकडची मंडळी त्यांना मागणी पसंत असो वा नसो, कुणीही त्या मागणीचा अपमान करून एकदम नकार देत नाही. तशानं नंतर त्या मुलीचं कुठे लग्न जमत नाही असं मानलं जातं. आणि समजा कोणाला त्या मागणीला नकार कळवायचा असेल तर नंतर विचार करून कळवतो असं सांगितलं जाईल.
आता आमचा वाडा आजीकडे आणि शिवा काकांकडे ते काय बोलतात म्हणून बघायला लागला तेव्हा माझी आजी स्पष्टपणे म्हणाली, किन्ना, कावत्याची आणि सगुणेची जोडी जमत नाही. त्यात कावत्यानं जी आगळीक सगुणेची केली आहे त्याला आमचा वाडा अजून विसरलेला नाही. तसे किन्ना काका घाईघाईत म्हणाले, आये, कावत्यानं असं वागायला नको होतं हे मी मान्य करतो, पण आई म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं. तसे रामदास काका एकदम म्हणाले, किन्ना, तू कावत्याला समज द्यायची सोडून हे काय भलते बोलतोय? किन्ना काका गडबडले आणि म्हणाले, रामदास, मी वाटल्यास त्याबद्दल पुन्हा तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. खरं तर मला जेव्हा हे कळलं तेव्हा साले या कावत्याला मी बैलाच्या कासऱ्यानं हाणलं होतं. इथे सगुणीच्या पायावर त्याला घालायला मी आणत होतो तर ही दुमीमध्ये आली आणि म्हणाली, अहो, तुम्ही अगोदर त्याला इतकं मारलंय आणि सातमाईंच्या वाड्याने त्याला पुन्हा मारलं तर माझं पोर मरून जाईल, म्हणून मी थांबलो. हे सगळं बोलताना आमच्या किन्ना काकांना त्या रात्रीची आठवण आली होती जेव्हा कावत्या सगुणेची आगळी करून मुंगळ्याच्या वाड्यात पळाला होता. त्यावेळी रात्री ते कावत्याला भेटायला गेले होते. त्यावेळी कावत्याच्या पाठीवरनं हात फिरवत ते इकडे तिकडे बघत हळूच म्हणाले होते, अरे माझ्या मर्दा, तू आखाड्यात कुस्ती मारायला उतरला होतास तर आपल्या साथीदाराला जमिनीवर पाडून त्याच्यावर चढायचं ना, जिंकल्याशिवाय उतरायचं नाही. हे तुला माहिती नाही का? मर्दा, अशी अर्धवट कुस्ती मारायची नसते. मर्दा, बघ, मी मावत्याच्या आईबरोबर पुरी कुस्ती मारली आणि तिला घरात आणलं, हे असं गणित असतं. तू घाबरू नको रे, मी आहे ना तुझ्या पाठीशी. असा कावत्याला धीर देऊन किन्ना काका घरी आले. तेव्हा आपली आय आता नाही ही एक भयंकर दुःखाची भावना त्यांचं मन जाळतच होती. ते तशा अवस्थेत झोपले असताना त्याच रात्री त्याची आई त्यांच्या स्वप्नात येऊन म्हणाली, किन्ना पोरा, कावत्याने माझी मान खाली घातली रे. आता त्याची अर्धवट राहिलेली कुस्ती कशी पुरी करायची हे तू त्याला नीट सांग, नाहीतर माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार. तेव्हा केवळ ते आपल्या आईच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि कावत्याला सगुणा पाहिजे म्हणून ते हे मागणीचं ताट घेऊन इथे आले होते. त्यावेळी ह्या आपल्या सगळ्या विचारांनी मनातल्या मनात हसत किन्ना काका आजीकडे बघायला लागले. तेव्हाच आजी म्हणाली, हे बघ किन्ना आणि दुमे, सगुणेबद्दल कसला निर्णय घ्यायचा ते शिवा आणि गुणा घेतील, त्यांचा निर्णय आमच्या वाड्याला मान्य असेल. शिवा, तू काय तो निर्णय घे. पटकन शिवा काका म्हणाले, किन्ना, आम्ही तुला नंतर कळवू. खरं तर त्यावेळी किन्ना काकांना आजीच्या वागण्याचा भयंकर राग आला होता. एक तर तिने त्याच्या मागणीला होकार दिला असता तर त्या शिवा आणि गुणा बहिणींना कावत्याला नकार द्यायची टाप नव्हती, आणि त्याचं आता नंतर कळवतो असं सांगणं म्हणजे त्याचा नकार आहे हे उघड. त्याच विचारानं रागवलेले किन्ना काका वाड्यात आले. त्यांनी आल्या आल्या कावत्याच्या एक कानफटीत दिली आणि ओरडले, अरे भुतडीच्या, त्या खोताच्या पोरीला तू त्यावेळी खाली लोळवली असतीस तर आज आपल्याला असं खोताच्या वाड्यात मागणीचं ताट घेऊन जायला लागलं नसतं. उलट खोताचा वाडा सगुणेच्या मागणीचं ताट घेऊन इथं आला असता. तू फक्त तिचा परकर वर करायला वेळ घालवला आणि आता असं आपल्याला हात हलवत परत यायला लागलं. त्यावेळी कावत्या आपला गाल चोळत सगुणेच्या त्या जवळिकीच्या सुखद आठवणीत रमला होता. तो हलकेच म्हणाला, बा, आता आजीच्या 7व्याला सातमाईंचा वाडा इथं आला ना की मी काय त्या सगुणेला सोडणार नाही. हे ऐकलं आणि किन्ना काकांनी पुन्हा त्याच्या कानफटीत एक दिली आणि म्हणाले, भुतडीच्या, तुला खोताकडून आराच्या हद्दीत जायची घाई झाली का? अरे हेच प्रकरण मी कसं बसं हाताळले, नाही तर आत्तापर्यंत तुला तोडला असता त्यांनी. तेव्हा आपल्या रागावलेल्या नवऱ्याकडे बघून दुमी काकूमध्ये म्हणाल्या, अहो तुम्ही नका मनावर घेऊ, असे 56 सगुणा मी कावत्याच्या दावणीला बांधीन. आता ह्या सगळ्या कावत्याच्या मागणीचा एकच परिणाम आमच्या वाड्यात झाला होता, तो म्हणजे आम्ही पोरं येता जाता सगुणेला कावत्या कावत्या करून चिडवायला लागलो. पण जेव्हा सगुणा आजी आत्या करून आमची तक्रार करून रडायला लागली तसं आजीनं आम्हा सगळ्या मुलींचं कान धरले आणि ती ओरडली, जो कोणी सरस्वते म्हणजे यमी चिंगी. माझ्या सगुणेला कावत्यावरनं चिडवलं ना तुम्ही, मी त्या चिडवणारीचं लग्न त्या कावत्याशी करून देईन, लक्षात ठेवा. आणि झालं, आम्ही पोरींनी सगुणेला चिडवणं ताबडतोब बंद करून टाकलं. पुढे या दोन्ही इरसाल कावत्या मावत्याची लग्न झाली. त्यांना किन्ना काकांनी चिकोडीच्या पोरी केल्या होत्या. त्यावेळी आमच्या आत्मा तुकादादा डॉक्टरकी शिकत होते. कावता मावत्याचं लग्नाचं आमंत्रण आमच्या वाड्यात रीतीप्रमाणे किन्ना काकांनी दुमी काकूंनी दिलं होतं.
त्या लग्नाला शिवाकाकांचं कुटुंब सोडून आम्ही सगळे गेलो होतो. पुढे ते दोघंही 2-2 पोरांचे बाप झाले आणि त्यांची ती पोरं त्यांच्यासारखीच काळ्या वर्णाची, गाऱ्या डोळ्याची, आपलं घराणं गाजवणारी झाली होती. त्यावेळी गुरुजींनी सांगितलेलं ते तत्त्वज्ञान किन्ना काकांनी कावत्या मावत्याला सांगितलं होतं का नाही देव जाणे. पुढे कावत्या मावत्याची ती 4 इल्साल कार्टी आमच्या गावची एक डोकेदुखी झाली होती. पूर्वी कुणाच्या शेतातून 2 कणसं चोरीला जायची, पण आता 4-4 जायला लागली. पण ही सगळी नंतरची गोष्ट मी तुम्हाला आत्ता सांगून टाकली, कारण नेहमी माझं नंतर ऐकून तुम्ही कंटाळला असाल ना, म्हणून बाकी आत्ता सांगितलेलं बरं नाही का. आमच्या इरली काकूंचे दिवस जवळ येत चालले होते. आता त्यांना कधीही सकाळचा भास झाला नव्हता. तर आता प्रत्येक रात्री तो त्याच्या स्वप्नात येऊन आपण कोणाबरोबर काय खेळणार आहोत हे सांगत होता. आता आमच्या काकू रोज सकाळी सगळ्यांना ओसरीवर बोलवून आपल्या सखाचं ते कौतुक सगळ्यांना ऐकवत होता. तसं माझ्या आजीनी, आत्यानी अनेक वेळा त्यांना सांगितलं होतं की त्यांनी एकदा तरी शिरगुप्पीच्या डॉक्टरनीकडून स्वतःला तपासून घ्यावं, म्हणजे सगळ्यांच्या मनाची काळजी मिटेल. त्यावेळी इरली काकू एवढंच म्हणत की आहे माझे डॉक्टर सातमाई आहेत, तेव्हा मला दुसऱ्या डॉक्टरची अजिबात गरज नाही. आता कोल्हापूरहून आंबाचं सगळं कुटुंब शनिवारी रविवारी आमच्या आत्मा तुकादादांना घेऊन इरली काकूंना बघायला येत आणि त्यावेळी आमचा सगळा वाडा दिवाळी साजरी करायचा. आमच्या इरली काकू आमच्या वाड्यात सगळ्या सुनात मोठ्या होत्या, त्यांचा मानसुद्धा मोठा होता. पण ज्यावेळी त्या कोल्हापूरहून सखाच्या परत येण्याची वार्ता घेऊन आल्या, त्यावेळी त्यांनी आपल्या सगळ्या जावांची आणि आम्हा मुलांची पाय धरून रडत रडत क्षमा मागितली होती. त्यावेळी आनंदानं रडणाऱ्या वाड्याच्या आणि त्यांच्याही आनंदाश्रूत ते वाड्यावर आलेले काळे सावट दूर निघून गेले होते. आता आमच्या वाड्यात पूर्वीचे ते सुखानं गुण्यागोविंदाचे दिवस आले होते. रामाचा जसा 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येला पुन्हा सुखाचे दिवस आले होते, तसा आमच्या वाड्याचा वनवास संपून आता फक्त आमच्या सखाच्या येण्याच्या प्रतीक्षेत वाडा त्याच्या स्वागतासाठी हसत हसत सज्ज होता. तुम्ही कल्पना करा ना, आपलं जर कोणी असं कधीही न परत येण्याच्या वाटेनं निघून गेलं असेल आणि अचानक तुम्हाला कळलं की ते निघून गेलेलं पुन्हा येणार आहे, तर तुम्हाला कसं वाटेल. अगदी तसं आम्हाला वाटत होतं. आमच्या इरली काकू आता अंगानं छान भरल्या होत्या. त्या आता रोज आपल्या प्रत्येक जावेच्या चुलीजवळ बसून त्यांच्यासाठी मुद्दाम केलेलं काही कौतुकानं बसून खायच्या. तरी पूर्वीच्या मनस्तापामुळे त्यांना अधूनमधून थोडा अशक्तपणा जाणवत होता, पण आता प्रत्येक जण त्यांना फुलासारखं जपत होता. तसे इरली काकू आपला अर्धा वेळ त्यांच्या सातमाईंच्या पारावर घालवत आणि उरलेल्या अर्ध्या वेळातही त्यांच्या सातमाईच्या पारावर 10 फेऱ्या होत असत. त्यावेळी त्या सातमाईंपुढे काहीतरी गोडधोड ठेवून हसत हसत त्यांना सखाची स्वप्न सांगायच्या. आपल्या या वाड्याच्या भरलेल्या सुखाकडे बघून आजीसुद्धा आता 4 घास जास्त जेवायला लागली. आमच्या रामदास काकांनी किंबहुना सगळ्या आमच्या वाड्यानं आता चांगलं अंग धरलं होतं. आमचे रामदास काका तर आता रोज रात्री टाळ चिपळ्या तंबोऱ्याच्या तालावर तुकाराम महाराज, रामदास स्वामी, मीराबाई, गोरा कुंभार, बहिणाबाईचे अभंग म्हणून त्याचा रसाळ फणसासारखा गोड अर्थ सगळ्यांना समजावून सांगत. आमचे वामन गुरुजीसुद्धा रोज सगळ्यांची जेवणं आटोपली की इरली काकूंना आणि आम्हा पोरांना आपल्याजवळ बसवून आम्हा सर्वांना श्रावणकुमार, कौरव पांडव, रामायण, महाभारत यातल्या काही ठराविक गोष्टी सांगत. नंतर आजी आणि आत्याबरोबर बोलत कधी आत्याच्या माजघरात नाही तर ओसरीवर आपली पथारी पसरून झोपी जात. आता वाड्याची सरस्वती विहीर झाल्यापासनं गुरुजी दौलती काकांच्या विहिरीवर न जाता आपली आंघोळ वगैरे इथेच आटपून आम्हा पोरांबरोबर शाळेत येत जात असत. आता गुरुजी आमच्या वाड्यातलेच एक झाले होते, तरी त्यांनी कधी फुकट मिळते म्हणून विडीचे 3 झुरके मारले नव्हते, तर 2 झुरक्यावर ते समाधानी होते. आता ते कधी माझ्या बाबांच्या किंवा काकांच्या बरोबर शिरगुप्पीला गेले तर इरली काकूंसाठी मुलांसाठी खाऊ आणत. काकूला देताना म्हणत, इरली पोरी, हे सखाच्या वाटणीच आहे, पटकन खाऊन टाक बरं. इरली काकू हे हसत तो खाऊ घेऊन पटकन तोंडात टाकत. आमच्या वाड्यातलं कोणी चिरगुप्पीला गेलं की सगळ्यांसाठी खायला आणतच. त्या सगळ्या खाण्यात घरच्या लोकांबरोबर गुरुजींचा सुद्धा वाटा असे. आता आमचे गुरुजी कुणाच्याही चुलीजवळ जात आणि म्हणत, अगं गुणे मंगे, मला थोडा गरम चहा करतेस का. अगं बाळा, माझं नाक थोडं गळतं आहे. तेव्हा ती चुलीजवळ बसलेली काकू लगबगीनं आपल्या हातातलं काम बाजूला ठेवून गुरुजींना अगदी आलं बिलं घालून चहा करून देत असे. कधी त्यांना वाटलं तर ते आत्याला म्हणत, आनंदे
आज शेवयाची आमटी करशील का गं? आज तोंडाला शेवयाची आमटी खावीशी वाटती आहे. त्या दिवशी आमचा सगळा वाडा शेवयांच्या आमटीनं जेवायचा. अशा प्रकारे गुरुजी आमच्यापैकी एक झाले. त्यांनी तो आपलेपणाचा हक्क आपल्या चांगल्या वागण्यानं मिळवला होता. कधी ते अगदी भावनाविवश होऊन आजीला म्हणत, आजीबाई, मी माझं पूर्वजन्माचं पुण्य समजतो, मला या सातमाईंच्या वाड्यानं आपल्या कुटुंबात घेतलं म्हणून. अहो, कुणाकडे काही हक्कानं आपलं आवडणारं खाणं सांगून नंतर ते खाणं, खाताना खास आपल्यासाठी काही बनवलं ही भावना आजीबाई मनाला फार सुखावते, तृप्त करते. अहो, कुटुंब म्हणजे काय, त्या कुटुंबातली माया, आपलेपणा म्हणजे काय, याचा काही अनुभव मला नव्हता हो. हे सगळं तुम्ही सगळ्यांनी मला दिलं. माझं एवढं मोठं कुटुंब असेल अशी मी कधी कल्पना केली नव्हती. हे ऐकताना आत्याचे, आजीचे डोळे भरून येत. नंतर आत्याच्या चुलीवर गुरुजींसाठी म्हणून काही खास चढत असे. आमचे गुरुजी, आजी आणि आत्या या तिघांचं एक खास असं वर्तुळ तयार झालं होतं. आता आमचा वाडा आजीचा सल्ला घेताना गुरुजींचा सुद्धा सल्ला घेत होता. एकदा आम्ही सगळेजण ओसरीवर बसलेलो असताना आजी सहजगा त्या गुरुजींना म्हणाली, गुरुजी, एक विचारते, अहो, तुमच्या सर्व आदर्शांनी विवाह केले होते, मग तुम्ही का नाही केला विवाह? त्यात तुम्हाला नोकरीसुद्धा. गुरुजी आपल्या विडीचे 2 झुरके घेऊन म्हणाले, आजीबाई, मला माझे आई वडील माहिती नव्हते. कुणाकडे आश्रित म्हणून माझं बालपण गेलं. कुणाकडे कधी मी तोंड वर करून बघू शकलो नाही. नेहमी दुसऱ्याच्या टपल्या खात माझी मान खाली राहिली होती. अहो आजी, मी फार सामान्य माणूस आहे हो, फार म्हणजे फारच. त्यामुळे आपण कधी विवाह करावा असं मला कधी वाटलंच नाही आणि मी विवाह करावा असं माझ्याजवळ कुणी कधी आलं नाही. त्यावेळी आम्ही सगळेजण त्या फार सामान्य पण असामान्य कर्तृत्वाच्या माणसाकडे बघत गप्प बसलो होतो. एकदा आमच्या इरली काकूंनी गुरुजींना विचारलं, गुरुजी, माझा सखा सातमाई परत आणणार आहेत, याच्यावर तुमचा विश्वास आहे का? गुरुजी नम्रपणे मान खाली घालून हलवत म्हणाले, हो रे बाळा, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्यासाठी सातमाई देवस्वरूप आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपला सखाराम परत येणार आहे. तेव्हा हिरली काकूंनी उठून त्यांच्या पाया पडून त्यांच्या हातावर साखर टेकवली होती. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.